कालच्या गॅप नंतर आपण आज वैदिक मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये काही मल्टिप्लिकेशनच्या टेक्निक, इंटरेस्टिंग टेस्टिंग टेक्निक्स आहेत. सर्वजण इंटरेस्टने प्रॅक्टिस करतील. सो त्याआधी नाशिकमध्ये चेरापुंजीसारखा खूप मोठ्या प्रमाणावर, मोठ्या लेव्हलचा म्हणजे धो-धो पाऊस होतोय आणि त्यामुळे कदाचित 2 दिवसापासून मी खूप साऱ्या ताईंचे मला फोन पण येत असतील, तर माझा सर्व Google ड्राईव्हचा इश्यू आहे. म्हणजे मला कधी-कधी नंबर दिसतात, तर नाव दिसत नाही. असा एक इश्यू आहे. समथिंग म्हणून पुन्हा परत सांगतो, ज्या ताई कोणी कॉल करत असतील, तर मला कदाचित त्यांचे नेम्स दिसत नाही. म्हणून कृपया रेग्युलर जे काही ठरलंय आपण त्याप्रमाणे ग्रुपमध्ये मेसेज करा, म्हणजे मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. सो म्हणून पुन्हा परत आपण सर्वजण प्रॅक्टिस करूया आणि कालच्या मला वाटतं परवाच्या ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे सर्वजण रेग्युलर प्रॅक्टिस करत असाल अशी अपेक्षा करतो. सो आज आपण 3 पद्धतीचे कॅल्क्युलेशन शिकतोय. हे मल्टिप्लिकेशन बेस ऑन 100 पण या 3 पद्धती आहेत. की या इथं ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला सर्वांना लक्षात येईल की बोथ डिजिट आर लेस दॅन 100. म्हणजे हा 96 आणि 89 हा दोन्ही अंक हे 100 पेक्षा लहान आहेत. आणि म्हणून दॅट टाईम आपल्याला असं म्हणता येतं, की आपल्याला असं डायरेक्ट आन्सर लिहिता येतं, की आपण असं डायरेक्ट आन्सर कसं लिहायचं ते पण बघूया. पण आपण असं डायरेक्ट आन्सर लिहू शकतो, की 44, 85, 44. सर्वजण लक्ष द्या. आपण क्यूबमध्ये ऑलरेडी हे शिकलोय. तर समजून घेऊ, की बेस ऑन 100 या दोन्ही संख्यांचा बेस आहे 100 आहे आणि 100 असल्यामुळे या संख्येला विचारायचं, की 100 आणि तुझं रिलेशन काय आहे? तर या संख्येने सांगितलं -4 आणि या संख्येला विचारलं, तर या संख्येने सांगितलं -11 आणि म्हणून या आन्सरचे 2 पार्ट आहेत. -4 मल्टिप्लाय -11 या दोघांचा मल्टिप्लिकेशन दिस इज अ हाल्फ पार्ट 44 मीन्स 44 हा हाल्फ पार्ट झाला आणि हा -11 एकतर 96 मधून करा किंवा हा 4 89 मधून करा. सेमच असतं. पुन्हा परत सांगतो. हा 11 96 मधून मायनस केला तरी आन्सर 85 येतं किंवा 89 मधून -4 केला तरी आन्सर 85 येतं. याचाच अर्थ आपण जेव्हा बेस ऑन 100 या संख्येचे आपण स्क्वेअर शिकत होतो. त्यावेळेस आपण असं शिकलो होतो, की 92 चा स्क्वेअर करायचा असेल, तर याचं 100 शी रिलेशन काय आहे? तर धिस इज अ -8 म्हणून आपण याच्यातून -8 करतो आणि म्हणून आन्सर इज द 84 पहिला आन्सर, हाल्फ आन्सर आणि हा -8 आहे आणि म्हणून -8 मल्टिप्लाय -8 इज द 64. अशा पद्धतीने आपण या 92 चा आपण स्क्वेअर करत होतो. याचाच अर्थ असा होतो, की 92 मल्टिप्लाय 92 असाच होतो आणि म्हणून त्यावेळेस आपण असं बघत होतो, की या दोन्ही संख्या, या दोन्ही संख्या, या दोन्ही संख्या हॅलो? हॅलो? या दोन्ही संख्या -8 ने आहेत. -8 आणि -8 म्हणून या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज द 64. 64 आणि हा 92 मधून -8 इज द 94 -8 इज द 84. 92 -8 इज द 84. So answer is the 84, 64. सो अंडरस्टँड आपण क्यूब ऑलरेडी शिकलो होतो आणि त्याच अनुषंगाने आता काही जण अशा पद्धतीने सांगू शकतात की 100 पेक्षा एखादा अंक आपण खूप लहान पण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया. फॉर एक्झाम्पल एखादा कुठलं तरी घेऊया आपण 68 मल्टिप्लाय 95. 95
म्हणजे एक अंक हा पण 100 पेक्षा खूप लांबचा घेतला. खूप म्हणजे थोडाफार लांबचा घेतला आणि दॅट टाईम आपल्याला लक्षात येतं, की हा -5 आहे आणि याला जर रिलेशन ऑफ 100 शी बघायचं असेल, याला 9 शी बघायचं आणि याला 10 शी बघायचं. सो आन्सर इस द 32. म्हणजे हा -32 आहे. लक्ष द्या. म्हणजे एक अंक जर आपण 100 पेक्षा खूप जास्त लांबचा घेतला, तर त्यावेळेस रिलेशन ऑफ 100 बघताना आपण -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 असा सूत्र वापरतो. त्याप्रमाणे 6 आणि 9 चं रिलेशन 3 आणि 8 आणि 2 चं रिलेशन इस द 8 आणि 10 चं रिलेशन इस द 2. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं हा डिफिशियन्सी शोधता येते. पुन्हा परत या दोघा अंकांचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. धिस इस अ 160. धिस इस अ 160 आणि हा -5 केला किंवा -32 केला इस द सेम आन्सर. आन्सर इस द 63. पुन्हा परत लक्ष द्या. आता आपण असं बघितलं होतं क्यूबच्या वेळेस पण, की आपण बेस ऑन 100 घेतलेला आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. बेस ऑन 100 घेतलाय आणि त्यामुळे आपल्याला 2 डिजिटमध्ये आन्सर अलाउड असतं. म्हणून हा 1 कॅरी फॉरवर्ड करावा लागेल आणि म्हणून फायनल आन्सर इस द 6460. आता हे आन्सर करेक्ट आहे का? एकदा आपल्या नवशेषने आपण चेक करू शकतो. बघूया. प्लीज बघूया, की इथं आपल्याला 5 दिसतोय. याचा नवशेष या संख्येचा नवशेष 5 दिसतोय आणि या संख्येचा पण नवशेष 5 दिसतोय. 5 दिसतोय. आता 5 कसा दिसला? 8 आणि 7 14. 14. 8 आणि 6 मीन्स 14 आणि 14 मीन्स 4 अँड 1 इस द 5. 5, 5 इस द 25 म्हणजे या या मल्टिप्लिकेशनचा जो काही नवशेष आहे, धिस इज अ 7. कारण पुन्हा परत 5 मल्टिप्लाय 5 इस द 27 आणि म्हणून 25 आणि 25 चा नवशेष इस द 7. 7 हा नवशेष आला. तर बघूया आपण इथं नवशेष होतो का? सो हा 4 आणि हा 6 जर एकत्र आला इस द 1 कारण 10 मीन्स 1 आणि 1 आणि 6 इज इक्वल टू 7. सो आन्सर इज करेक्ट. अशा पद्धतीने आपण नवशेष चेक करू शकतो. मला वाटतं खूप सारे डिजिट वेगवेगळे घेऊन तुमची टेबलची जी हे बघा, इथं 32 फाइव्हजा म्हणून आपल्याला इकडे बघितल्यानंतर 150 माझा 32 चा टेबल पार्ट नाही. पण मला इकडे बघितल्यानंतर 150 दिसला. इकडे 150 दिसला आणि इकडे बघितल्यानंतर मला 10 दिसला आणि इमिजिएटली या दोघा अंकांकडे बघितल्यावर मला 160 दिसला. अशा पद्धतीने टेबल बनवण्याची जर आपली मेंटल अरिथमेटिक आपली एन्हान्स झाली असेल, तर आपण निश्चित या दोघा अंकांमधलं अंतर आपण वाढवू शकतो. अदरवाईज 100 जवळच्या अंकांसाठी ही टेक्निक आपण अप्लाय करू शकतो. सो धिस इज अ लेस दॅन 100 हे आपण बघितलं. आता मोर दॅन 100 बघूया. सो आपल्यासमोर एक कॅल्क्युलेशन आहे ते सोडून बघूया आधी. मग कुठलं तरी घेऊया. 104 आणि निश्चितच हे दोन्ही अंक 100 पेक्षा मोठे आहेत, बिगर आहेत आणि म्हणून +15 यांचं रिलेशन +15, +15 अँड +4 अँड धिस इज दोघांचं मल्टिप्लिकेशन इज द 60. हा आन्सर तुम्ही कसंही लिहा, नो प्रॉब्लेम. आणि पुन्हा परत यामध्ये एकतर +4 करा किंवा याच्यामध्ये +15 करा. कुठेही क्रिया केली तर सेमच आहे. म्हणून आन्सर इज द 119. आन्सर फायनल आन्सर इज द 11,960. धिस इज अ फायनल आन्सर. सो मला वाटतं आय होप्स दोघं टेक्निक समजले असतील. पुन्हा परत अजून एखादं कॅल्क्युलेशन आपण घेऊन करू शकतो. इथं पण तोच रूल आहे, की जर तुमचं मेंटल अरिथमेटिकचा अप्रोच आपण जर आपण जर टेबल बनवण्याची जर कॉन्फिडन्स आपल्याला असेल, तर मग आपण 100 शी या अंकांचं डिस्टन्स आपण वाढवू शकतो. आणि जर आपण 102 घेतला आणि डेफिनेटली आपल्याला लक्षात येईल, की मला इथं मोर 40 दिसतोय, 43 दिसतोय आणि धिस इज अ मोर दॅन 2 आणि म्हणून या दोघांकडे आपण बघितलं, की देअर इज अ 43 चा टेबल जरी पार्ट नसला, तरी आपल्याला 80 दिसतोय आणि 6 दिसतोय. म्हणून 60 किंवा डबलिंग पण म्हणतो आपण याला.
43चं डबलिंग आपल्याला 86. आणि पुन्हा परत हा जो 2 मोर आहे, तो याच्यात प्लस केला की 145. अशा पद्धतीने आपण खूप सारे कॅल्क्युलेशन करून आपली स्केल किंवा आपली रेंज आपल्याला वाढवता येईल. त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे, त्यासाठी मेंटल अरिथमेटिकची गरज आहे आणि आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. सो या सर्व क्विक कंडिशन होत्या. पुन्हा परत एकदा सांगतो, आपण या दोन्ही टेक्निक सहज सोडवतो. सहज रीतीने सोडवतो. पण कुठं मायनस आहे आणि कुठं प्लस आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित असावं आणि त्या पद्धतीची क्रिया आपली मॅथेमॅटिक्समधली व्हावी. आता एक तिसरा प्रकार आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. या डिजिटमधला हा अंक घेतला मी आणि या डिजिटमधला हा अंक घेतला. ओके, हा पण करून बघू. म्हटलं तर हा पण घेऊन बघू. नो प्रॉब्लेम. पण 115 प्लीज इकडे लक्ष द्या. थोडंसं समजून घ्या. 115 मल्टिप्लाय 96. प्लीज लक्ष द्या सर्वजण. 96 आणि देन मला वाटतं आपल्याला जर लक्षात आलं असेल, की एक बिगर आहे. म्हणजे एक अंक बिगर आहे आणि एक अंक स्मॉल आहे. अशा वेळेस मात्र थोडीशी सावध टेक्निक आहे. ती मात्र पहिले समजून घ्या. सो प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा परत विचारायचं आहे डिजिटला, की व्हॉट इस द रिलेशन? म्हणजे त्याचा बेस इज द 100. या दोघं संख्यांचा बेस 100 आहे आणि म्हणून या दोघं संख्यांना विचारायचं. ते आपल्याला सांगतील, की धिस इज अ मोर दॅन 15. म्हणजे ही 15 ने मोठी आहे 100 पेक्षा आणि धिस इज अ लेस 4. पुन्हा परत रूल इज द सेम. परत एकदा सांगतो, की या दोघांचा गुणाकारच करायचा आहे आपल्याला. कारण दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याकडे आन्सर येणार आहे 16, पण हे -16 असणार आहे. कारण आता एक डिजिट प्लस आहे, एक डिजिट प्लस आहे आणि एक डिजिट मायनस आहे. एक डिजिट मायनस आहे, एक डिजिट प्लस आहे. म्हणून येणारा आन्सर ही मायनस असणार आहे. म्हणून मात्र ही साइन किंवा या साइनला वैदिक मॅथेमॅटिकमध्ये असंही लिहितात. दाखवतो. कसं लिहितात? असंही लिहितात. वरती हेडवर पण लिहितात. म्हणून -60 आणि पुन्हा परत सेम क्रिया. एक तर हा 15 याच्यात प्लस करा किंवा हा 4 याच्यातून मायनस करा. जे साइन आहे ते फार इम्पोर्टंट आहे. मायनसचं साइन आहे म्हणून मायनस करावं लागेल आणि हा प्लसचं साइन आहे म्हणून प्लस करावं लागेल. आणि डेफिनेटली आपल्याला -4 करणं फार ईझी वाटतं. म्हणून आन्सर इज द 111. पण इट इज नॉट फायनल आन्सर. प्लीज आता इकडे लक्ष द्या. इथं एक आपण लेव्हल 1 मध्ये एक सूत्र शिकलो होतो, की -1 ऑल फ्रॉम 9, ऑल फ्रॉम 9, लास्ट फ्रॉम 10. आणि हाच सूत्र इथं लागू होतो. कारण -1 प्लीज इकडे लक्ष द्या. ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10. याचाच अर्थ असा होतो, परत समजून घ्या प्लीज. अजून एकदा समजून सांगतो, की हे आन्सर 1100 कारण बेस ऑन 100 असल्यामुळे. बट याच्यातून आपल्याला -60 करायचं आहे. -60 करायचं आहे. आणि जेव्हा -60 करायचा असतो, तेव्हा आपण असं बघितलं होतं, की -1 ऑल फ्रॉम 9, लास्ट फ्रॉम 10. असा एक अप्रोच असतो. आणि म्हणून आपल्याला लगेच फायनल आन्सर लिहिता येईल, की एक जस्ट मिनिट फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल. इथे लिहितो फायनल आन्सर. आन्सर इज द 110, 3 अँड 0. वॉव! इथं मात्र इथं मात्र जरा कन्फ्युजिंग आहे. इथं मात्र कन्फ्युजिंग आलंय. कारण मी पण पहिल्यांदाच असं एक कॅल्क्युलेशन सोडवतोय आणि इथं मात्र आपल्याला लक्षात येईल, की हे आन्सर आपलं रॉन्ग आहे. हे आन्सर रॉन्ग झालेलं आहे. हे 110, 110, 40 येईल. कारण इथं लास्टला 0 आल्यामुळे हा जो 10 आहे, आपल्याला इथं कन्सिडर करावा लागेल. -1 ऑल फ्रॉम 9, लास्ट फ्रॉम 10. आता लास्टला 0 आला म्हणून आपण या 10ला या 0शी कन्सिडर नाही करत, की हा 0 असेल तर त्यावेळेस हा एक इम्पोर्टंट
नोट्स हे कुठेतरी करून ठेवा. कारण जर आपण याचं सबस्ट्रॅक्शन केलं, याचं आपण सबस्ट्रॅक्शन केलं, तर या केसमध्येही आपल्याला असं समजून घ्यावं लागेल, की या केसमध्ये पण आपल्याला चेंज करावं लागेल, की -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. कारण इथं हा 0 आल्यामुळे हा आपल्याला शिफ्ट करावा लागतो. प्लीज हे कुठेतरी लिहून घ्या. हे कुठेतरी लिहून घ्या. हे कुठेतरी लिहून घ्या प्लीज. पुन्हा परत आपण एखादं कॅल्क्युलेशन आलं तर समजू, पण निश्चित मिस्टेक होऊ शकते. वाटलं तर एकदा आपण आन्सर चेक करून बघू. कुठलं करेक्ट आहे ते. ओके? प्लीज आन्सर आपण चेक करूया. सो याचा नवशेष 7 आहे. थोडासा कलर बदलून घेतो. याचा नवशेष 7 आहे. या डिजिटचा नवशेष 7 आहे आणि याचा नवशेष 6 आहे. आणि जेव्हा मी या दोघांकडे बघतो, तर मला 42 दिसतो. मल्टिप्लिकेशन जेव्हा करतो 42 दिसतो आणि 42 चा नवशेष आहे 6. लक्ष द्या 6 आला. आणि जेव्हा मी या तिघा अंकांकडे बघतो, तर तिघा अंकांचा पण नवशेष आहे 6. धिस इज अ करेक्ट. धिस इज अ करेक्ट आन्सर. बट जर हे घेतलं असतं तर 5 आला असता आणि धिस इज अ 5 इज नॉट मॅच विथ द नवशेष म्हणून हे आन्सर आपलं रॉंग झालं. सो प्लीज कदाचित मी जे काही सांगतोय ते पुन्हा परत एकदा मागे-पुढे करून व्हिडिओ पुन्हा परत बघा, समजून घ्या. अजून 1-2 आपण कॅल्क्युलेशन बघू. जरा इंटरेस्टिंग हा मात्र जो तिसरा पार्ट आहे, हा तिसरा पार्ट थोडासा मजेशीर आहे. थोडा ऑब्झर्वेटिव्ह आहे आणि थोडासा कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर आन्सर करेक्ट येतात. सो पुन्हा परत एक कॅल्क्युलेशन घेऊ, रब करूया. जिथं तुम्हाला लिहायची गरज आहे तिथं तुम्ही पॉज करून व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. मला वाटतं लिहून घ्या. ओके. एक अजून थोडंसं सोपं कॅल्क्युलेशन करून बघू आपण. फॉर एक्झाम्पल अ, 85 थोडा कलर बदलून घेतो. 85 थोडंसं सोपं घ्यायचा प्रयत्न करतोय. ओके ना. म्हणजे ही टेक्निक तुम्हाला सर्वांना समजेल याच्यासाठी. ऑड न कारण मागच्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं ऑड झालं होतं आणि मग तिथं सर्वांना आपल्याला थोडासा स्ट्रगल करावा लागला होता. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, की धिस इज अ पुन्हा परत बोथ आर द नियर विथ 100 आणि म्हणून याचं रिलेशन आहे -15 आणि याचं रिलेशन आहे +5 आणि डेफिनेटली या दोघांचं मल्टिप्लिकेशनचं जे काही आन्सर येणार आहे, धिस इज अ मायनस असणार आहे. म्हणून 75 -75 ओके. 15 5 75 75 आणि हाल्फ आन्सर प्लीज इकडे लक्ष द्या. थोडंसं छोटा घेतो मी. हाल्फ आन्सर एक तर हा 5 याच्यातून प्लस करा किंवा हा 15 याच्यातून मायनस करा. आन्सर इज द सेम आणि म्हणून आन्सर इज द 90. प्लीज इकडे लक्ष द्या. आता ही केस कशी हे पुन्हा परत मी समजून सांगतो. याचा अर्थ असा आहे, आपल्याला आपला आन्सर इज इक्वल टू याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो इकडे लक्ष द्या. 90 बेस ऑन 100 असल्यामुळे डबल झिरो आणि -75 इकडे लक्षात द्या. याचा अर्थ होतो -75. याचा अर्थ असा होतो. हे पण एक कॉम्प्लिकेटेड आहे. हे आन्सर सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहे. सो पण वंडरफुल कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे उलट आपल्याला प्रॅक्टिससाठी चांगली संधी आहे. सर्व इकडे लक्ष द्या. -1 -1 ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10 लक्ष द्या. -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. आता मित्रांनो इथं कुठलंही आपल्याकडे डिजिट नाहीये आणि म्हणून या 90 मधून या पूर्ण डिजिटमधून आपल्याला -1 करावं लागेल आणि म्हणून आन्सर इज द 89. 89 आणि पुन्हा परत डाळी आणि 7चं रिलेशन इज द 2 आणि 10 आणि 5चं रिलेशन इज द 5.
सो दिस इज ऑल्सो इंटरेस्टिंग पार्ट. हा 90 आल्यामुळे एक नवीन अप्रोच आपल्याला समजला. पण -1 ऑल फ्रॉम 9, -1 ऑल फ्रॉम 9, लास्ट फ्रॉम 10. अजून एक कॅल्क्युलेशन करू. तुम्हीही करून बघा. काही डाऊट आला तर जरूर मेसेज करा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर पुन्हा परत क्लासमध्ये चर्चा करता येईल. सो मला वाटतं समजलं असेल, तुम्ही लिहिलं असेल, इथला हा अप्रोच पण समजला असेल. ओके. हा पार्ट थोडा इंटरेस्टिंग आहे आणि थोडा प्रॅक्टिससाठी मजेशीर पण आहे आणि थोडी प्रॅक्टिस पण केली पाहिजे. ओके ना? सो मला वाटतं तुम्ही लिहिलं असेल असं समजून मी पुन्हा परत रब करतो किंवा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. सो ओके. सो अजून एक कॅल्क्युलेशन बघू आपण. अ, थोडासा एक 114 अँड 92 इकडे लक्ष द्या. ओके. मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनचं साइन विसरू नका. सो पुन्हा परत आपल्याला लक्षात आलं, की 14 आणि देअर इज अ 8 लिहून घेऊ वाटलं तर. 14 प्लस 18 लिहिला मी. 14 प्लस 14 आणि मायनस 8. आता माझा काही 14चा टेबल किंवा 14चा टेबल पार्ट नाहीये. पण मी इकडे बघितल्यानंतर मला 80 दिसतो, इकडे बघितल्यानंतर 32 दिसतो. धिस इज द आन्सर इज द 112. मला 14 8 112 दिसतो आणि म्हणून आपल्याला हे सबट्रॅक्शनमध्ये 112 इकडे लक्ष द्या. 112 इज द सबट्रॅक्शन. आता 3 डिजिटमध्ये आन्सर आलंय म्हणून हे पण थोडं इंटरेस्टिंग आहे. थोडं लक्ष द्या आणि पुन्हा परत एकदा -8 करा किंवा -14 करा आणि जेव्हा आपण -8 करतो दॅट टाईम आन्सर इज द 106 आय थिंक. बरोबर ना? 106. 106. 8 आणि 6 14. 106. सो आता पुन्हा परत इंटरेस्टचा पार्ट आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. इंटरेस्टचा पार्ट कसा आहे, की आपल्याला -1 इथून स्टार्ट करावं लागणार आहे. -1 इथून स्टार्ट करावं लागणार आहे. आणि याच्यातला हा जो हे 2 डिजिट मधला ऑलरेडी अजून एक -1 इथं कॅरी फॉरवर्ड होणार आहे. -1 इथं कॅरी फॉरवर्ड होणार आहे. आणि म्हणून हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे आणि पुन्हा परत ऑल फ्रॉम 9, लास्ट फ्रॉम 10 असं याचं उत्तर बघावं लागणार आहे. म्हणून हा इंटरेस्टिंग पार्ट आहे. सर्व कॅल्क्युलेशन इंटरेस्टिंग आले. सर्व जणांना प्रॅक्टिस करावी लागेल. अडचणी आल्या तर जरूर आपण त्याच्यावर बोलू. आणि म्हणून आपल्याला फायनल आन्सर इज द 104. 104 अँड 8 अँड 8. मला वाटतं आन्सर चेक करूया आपण. बघूया नवशेष टेक्निकने बरोबर येतं की नाही. सो देअर इज अ 2 आणि देअर इज अ 6 आणि म्हणून या 9 कट केला म्हणून 2 आणि 4 आणि धिस इज अ 2 इज द 6 आणि म्हणून पुन्हा परत बघितलं की धिस इज अ 13 मीन्स 3. सॉरी 6 दुने 12 मीन्स 12 आणि 12 मीन्स 3. या दोघांचा नवशेष जो येतो तो 3. आता याचा 3 नवशेष आहे की नाही एकदा एकदा बघून घेऊया आपण. ओके. सो पुन्हा परत आपण बघितलं की हा 8 गेला, हा 1 गेला. उरलेत 8 आणि 4 आणि 8, 4 इस द 12 आणि 12 मीन्स इस द 3 मीन्स 12 आणि पुन्हा परत 3 आणि म्हणून 3 इस द मॅच विथ द नवशेष. सो आन्सर इज करेक्ट. आन्सर इज करेक्ट. 10,488. सो दिस कॅल्क्युलेशन अल्सो इज इंटरेस्टिंग. कारण आपण रँडमली घेत असतो. तुम्हालाही रँडमली कुठले तरी अंक घ्या. पण एक कॅपॅसिटी असली पाहिजे, की आपल्याला टेबल व्हिज्युअलाइज करता आले पाहिजे. टेबल मेंटल अरिथमेटिक करता आले पाहिजे. मग तुम्ही याचं डिस्टन्स किंवा याची स्ट्रेंथनेस वाढवू शकतात. सो मला वाटतं, की आपण आज इंटरेस्टिंग 3 प्रकार शिकलो. एकाच बेस ऑन 100चे पुन्हा यांना आपण उद्याच्या क्लासमध्ये यांना पुन्हा परत स्केल अप करू आणि खूप सारा एन्जॉय करू. सो मला माहिती आहे खूप साऱ्या ताईंना मी सांगितलं होतं, की जर तुम्ही काही फोन करत असाल, तर मला कदाचित तुमचं नाव दिसत नाही. माझा Google ड्राईव्हचा इश्यू आहे. समथिंग मला पण ते काल 2 दिवसापासून मी प्रयत्न करतोय. पण मला कोणी मदत करत नाही. नाशिकमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. तर कदाचित ज्यांची बुक ऑर्डर असतील त्यांनी पुन्हा परत मला मेसेज करून ठेवा. लवकरच मी प्रयत्न करतो, की तुमच्या बुक ऑर्डर तुमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या प्रयत्न करतो. पाऊस थोडासा शांत होईल आणि तुमच्यापर्यंत मला तुमचे किट्स पोहोचवता येतील. सो थँक यू.